श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी RJ अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये महामानव बाबा आमटे विकास संस्था श्रीगोंद्यामधली आहे. या संस्थेच्या संस्थापिका शुभांगी झेंडे आज आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. आपल्या मुलाखतीला आणि गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. नक्कीच. आपल्या प्रत्येकाचं बालपण हे आपल्याला नेहमी आठवत असतं. बालपणीचे दिवस आपण कधीच विसरत नाही. तुमचं बालपण कुठे गेलं? माझं खरं तर जन्म माझा गुंडेगावमध्ये झाला. माझ्या मामाचं गाव गुंडेगाव आणि माझं बालपण ही गुंडेगावातच गेलं. 7वीपर्यंतचं शिक्षण मी गुंडेगावमध्ये घेतलं आणि 8वी 9वी 10वीचं शिक्षण मी चिखलीमध्ये घेतलं. आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा होती कोरेगावमध्ये, पण त्यानंतर चिखलीमध्ये शिक्षण घेत असताना मी माझ्या गावी राहायला आले. कोरेगाव हे माझं. शाळेचे दिवस आजही आठवतात का तुमचे? सुरुवातीचे 1ली ते 4थीपर्यंतचे आणि त्यानंतरचे मग माध्यमिक शिक्षणाचे दिवस आठवतात का? 1ली ते 4थीचे दिवस जास्त आठवत नाही, पण त्यावेळेस मिळालेले जे आई वडील आजी आजोबा मामा मामी आजोबांचे मित्र मामांचे मित्र ह्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि त्यानंतर 8वी ते 10वीचं शिक्षण, त्यानंतर कोरेगाव ते चिखली हे अंतर 4.5 किलोमीटर. तर ते अंतर रोज पायी चालत जाणं, पायी चालत येणं, त्या आयुष्याच्या प्रवासातल्या खूप साऱ्या आठवणी आहेत. नक्कीच. गावाकडची शाळा जर इमॅजिन करायची झाली तर तुमच्यासाठी गावाकडची शाळा कशी होती? तुलनेनं आज बघायला गेलं तर आपली मुलं म्हणा किंवा पुढची पिढी म्हणा आज शहरामध्ये शिक्षण घेत आहेत, शहरातल्या शाळेमध्ये शिकत आहेत, पण गावाकडचं शिक्षण वेगळंच होतं. ते कसं होतं? हो, गावाकडचं शिक्षण, त्या काळचे शिक्षक, त्या काळचं झाडाखालचं जेवण, हापशावरचं पाणी ही खूपच वेगळी मजा होती. आज ती शहरात नाही आहे. आज तर अगदी झाडं तर एकदम शाळेच्या परिसरात एकदम कमी आहेत आणि त्यांचा उपयोग तर वाहने लावण्यासाठीच केला जातो. पण त्या काळात ते झाडांच्या सावलीला जेवणं, एकत्र डब्बे आणणं आणि आम्ही तर 4 किलोमीटरचं अंतर चालून यायचो. आमचा नाश्ताही झाडाखालीच, दुपारचं जेवणही झाडाखालीच आणि संध्याकाळी पण झाडांच्या खाली थांबतच आम्ही शाळेत जायचाही प्रवास करायचो. नक्कीच. लहानपणी जे आपल्याला शिकवलेलं असतं, शिक्षकांनी सांगितलेलं असतं, ज्ञान दिलेलं असतं, ते आपल्याला कायम आठवतं किंवा आपल्याला आवडते शिक्षकही काही आठवत असतात. कितीही आपण मोठे झालो तरी त्यांनी शिकवलेलं काही ज्ञान असेल किंवा ते आपले आवडते शिक्षक, आवडते विषय आपल्याला आठवत असतात. तुम्हालाही तुमच्या स्मरणात आहेत का तुमचे आवडते शिक्षक? असे स्पेसिफिक शिक्षक आवडते नाही, पण सर्व शिक्षक खूपच आवडायचे. गणित असो, विज्ञान असो, हिंदी असो, मराठी असो, सगळ्याच विषयांचे शिक्षक नेहमीच खूप आवडायचे. कारण का तर शिक्षक आणि विद्यार्थी आत्ता जो आपण पाहतो हा दुरावा आमच्यात कधी नव्हताच. कोणतीही गोष्ट पायरी चढल्यानंतर शिक्षक जेव्हा भेटतील तेव्हा असं कधी वाटलं नाही का शिक्षक म्हणजे शिक्षक असतो, ते अभ्यास विचारतील, चेक करतील. शाळेतला अभ्यास दिल्यावर आपण पूर्ण करून आले अशी मनात कधी भीती नसल्यामुळे शिक्षकांची भीती किंवा शिक्षकांचा दुरावा हा कधी जाणवलाच नाही. पण त्यातली त्यात आमच्या शाळेत एकच मॅडम होत्या, जयश्री मोरे मॅडम म्हणून, आणि त्या गणित विषय शिकवायच्या. पण त्यांनी तो गणित विषय शिकवलेला आजही प्रत्येक उदाहरण मी माझ्या मुलीला समजून देतानाही मला म्हणजे ते प्रत्येक उदाहरणं माझ्या स्मरणात आहेत. नक्कीच. 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तुमच्या घरच्यांनाही पडला असेल. पुढे कसं शिक्षण घेतलं? पुढचा प्रवास कसा होता? 10वी नंतरचं शिक्षण माझ्या गावात शाळाच नाही तर कॉलेजचा प्रश्नच नाही आणि 4 किलोमीटर चालत चिखलीला यायचं आणि त्यानंतर नगर किंवा कोळगावसारख्या ठिकाणी जायचं. मग तो बसचा प्रवास तुम्ही तर पाहता बसची काय हालत आहे. विद्यार्थ्यांनी यायचं, कॉलेज अटेंड करायचं, परत जायचं, परत घरी जायचं. आणि माझे आईवडील शेतकरी होते. घरी गेल्यानंतर पण शेतातली कामं, यायच्या अगोदर पण शेतातली कामं. त्याच्यामुळे मी माझं 11वी 12वीचं शिक्षण आत्याच्या गावी मिरजगावला पूर्ण केलं. नक्कीच. 11वी 12वी कुठल्या कॉलेजमध्ये होतात आणि कुठल्या फॅकल्टीला तुम्ही प्रवेश घेतला होता? मी आर्टमधून नूतनमात विद्यालयात. नक्कीच. कॉलेज झाल्यानंतर किंवा आपलं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर घरच्यांची अपेक्षा असते की
आता कुठेतरी जो काही आर्थिक हातभार आहे तो आपल्या मुलांनी उचलायला हवा, मुलींनी उचलायला हवा. तर तसं वातावरण तुमच्या घरामध्ये होतं का अजून एक प्रश्न आणि अजून एक चिंता आईवडिलांना असते की मुलीचं लग्न, अशा अर्थानं काही घरातलं वातावरण होतं का? तुम्ही विचारलं की प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपल्या मुलीने आपल्या घरचा आर्थिक हातभार उचलावा. पण माझे आईवडील शेतकरी होते आणि मी माझ्या घरात लहान आणि माझे बहीण आणि भाऊ मोठे होते. तर माझा भाऊ MA करत होता पुण्यामध्ये आणि माझी बहीण BEd करत होती जुन्नरमध्ये. तर ह्या दोघांच्या शिक्षणासाठीच मी माझं 12वीपर्यंतचं शिक्षण केलं आणि शिक्षणात थांबले. की माझी बहीण नेहमी आजारी असायची. माझ्या आईला चिंता असायची की ही नेहमी आजारी असते, हिचं जर चांगलं झालं नाही, हिला जर शेतकरी नवरा मिळाला तर ही भविष्यात काय करेल. म्हणून माझी आई नेहमी म्हणायची की तिला चांगलं शिकवलं पाहिजे, तिचं आयुष्य आपण चांगलं पाहिलं पाहिजे. माझी मोठी बहीण असल्यामुळे माझ्या लग्नाची वगैरे काही चिंता नव्हती त्यांना. पण कष्ट हे माझ्या वाट्याला खूप आलं आणि मी खूप कष्ट केलं. म्हणजे अक्षरशः मी मका असेल, गुरांचं खाद्य, कडवळ असेल, कांदा असेल, ही अशी पिके घेऊन माझ्या बहीण आणि भावाचं शिक्षण मी स्वतः पूर्ण केलं. आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. माझा भाऊ जॉबला लागला आणि काम तर शेतातले मी भरपूर सारी कामं करायचे, त्याच्यामुळे जॉब हा विषय नव्हता. कारण का तर शेतात माझ्या आई आणि वडील दोघंच कष्ट करायला असायचे. कष्ट केल्याशिवाय शेती पिकत नाही आणि मग कष्टातच जीवन गेलं. पण त्याच्यानंतर माझ्या आईवडिलांनी असा विचार केला की आता हिच्यासाठी एक चांगलं स्थळ शोधलं पाहिजे. माझ्या आईची इच्छा होती की ही शेतात चांगलं काम करू शकते, तर हिला एखादा चांगला सदन बागायतदार शेतकरी पाहून आपण देऊयात. आईने तसं सुचवलं. पण मी असा विचार केला की मी आत्ता पण कष्ट केलं आहे आणि यापुढं पण मी कष्ट करायचं. माझं शरीर कुठपर्यंत साथ देईन मला माहीत नव्हतं. मग मी म्हटलं मला जॉब आणि शेती असणारा मुलगा हवा आहे. आणि मग माझ्या आईने म्हणजे शोधला आणि त्यांना जॉब होता, शेती होती, सुसंस्कृत फॅमिली होती आणि समाजाचं काम करतायत मुलं. ते मुलं सांभाळतायत, पण ते कोणते मुलं सांभाळतायत, त्या मुलांसाठी मला पण काम करावं लागेल किंवा मला पण ते मुलं सांभाळावे लागतील. समाजसेवा काय असते हे लग्नाच्या अगोदर मला काही माहीत नव्हतं. नक्कीच. असं म्हणतात की मुलीचं लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य बदलतं. जसं लग्नाआधी तुम्हाला शेतीची कामं सगळी येत होती, कष्टाची सगळी कामं माहिती होती आणि लग्नानंतर मात्र नक्कीच तुमचे दिवस वेगळे असतील. तर तुमचंही इतर मुलींचं जसं होतं लग्नानंतर आयुष्य बदलतं तसं तुमचंही बदललं का? हो, नक्कीच बदललं. माझं लग्न 27 एप्रिल 2013 या रोजी झालं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा लग्न होऊन मुलगी आपल्या घरी जाते आणि जी लक्ष्मी म्हणून जो 8वा असतो उमऱ्यात ठेवलेला तो ओलांडते, त्या अगोदर मी घरात जाण्या अगोदर मी संस्थेत गेले आणि संस्थेतले ते सगळे मुलं, तो सगळा परिवार पाहिला. आणि जेव्हा आपल्या घरात आपण लक्ष्मी म्हणून जातो उमरा ओलांडताना, तेव्हा 4-5च व्यक्ती असतात आपल्यासमोर, पण माझ्यासमोर 30-35 मुलं, ती व्यक्ती, हे पाहून मला असं खूप आनंद झाला आणि तिथूनच माझा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो, सगळं झालं. 2-3 वर्ष मी घरी राहिले. पण लग्न झालं 27 एप्रिलला आणि 14 मे ते 22 मे हा आनंदवनचा कॅम्प असतो. तो कॅम्प म्हणजेच आमच्या दोघांसाठी हनीमून होतं. नक्कीच. या कॅम्पच्या माध्यमातून नक्कीच तुमचं पुढचं आयुष्य बदललं असेल, भरपूर काही शिकायला मिळालं असेल आणि कुठेतरी एक नवीन मार्ग सापडला असेल किंवा आपल्याला पुढे काय करायचं आता हे सापडलं असेल. तर हे काय सापडलं? जरूर, नक्कीच सापडला तो मार्ग. मी त्यात गेले तेव्हा जातानीच माझ्याबरोबर भरपूर सारे स्नेहालयाची टीम होती. त्यात भरत सर असतील, सारिकाताई असतील, अनिल सर असतील, अजित सर असतील, आम्ही भरपूर जण होतो आणि आम्ही सर्वजण आनंदवनात गेलो. आनंदवनाचा कॅम्प सुरू झाला. रोज नवीन नवीन लोक भेटत गेले, रोज नवीन नवीन लोकांचे लेक्चर आपण ऐकत गेलो. प्रत्येकजण मला विचारत होतं, मी त्यांच्याबरोबर बोलत होते आणि तेव्हाच हा समाजसेवेचा प्रवास माझ्यासमोर उलगडला गेला. आणि त्याच्यामुळं माझ्या आयुष्यातील असा कोणताच प्रसंग मला असं वाटलं नाही की तुम्ही म्हटलं ना, नवीन आयुष्य सुरू होतं मुलींचं, त्यांना प्रश्न उभा राहतात की सासर कसं किंवा काम कसं किंवा आपले मिस्टर जात आहेत कुठं, येत आहेत कुठं, किंवा आपल्याला वेळ देत नाही किंवा आपला फोन रिसीव करत नाही. ह्या गोष्टींचा कधी माझ्यासमोर प्रश्नच आला नाही, कारण का आता मी तो कॅम्प केला तेव्हा इतके सारे लोक आणि हे सगळं अनुभवायला मिळाल्यामुळं. आणि तिथून पुढं माझं आयुष्यच बदलत गेलं आणि माझ्या ह्या कामाची सुरुवात खरी तिथून सुरुवात झाली.
नक्कीच. तुम्ही आता सांगितलं की आनंद वनचा कॅम्प तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा ठरला आणि पुढचं आयुष्याला दिशा देणारा तो नक्कीच ठरला होता. जेव्हा तुम्ही मगाशी उल्लेख केला की मी सासरी आले तर पहिल्यांदा मी संस्था पाहिली. घरात येण्याआधी, माप ओलांडण्याआधी तुम्ही संस्थेमध्ये येऊन माप ओलांडलं असं आपण म्हणूयात. तेव्हाची सुरुवातीची संस्था, तिचं रूप कसं होतं? किती मुलं होती? तेव्हा संस्थेत फक्त 35 मुलं होते आणि एका 3 गुंठ्याच्या वाड्यात संस्थेचं काम चालायचं. बेड वगैरे काय नव्हते, सगळे मुलं खाली झोपणार. चुलीवर स्वयंपाक व्हायचा. पाऊस आला तर नक्कीच चुलीवर वरून पाणी गळायचं, भाकरीवरचं पाणी काढून टाकायचो आणि चुलीवर स्वयंपाक व्हायचा. मुलांना ताटं धुण्यासाठी असं काही वेगळं स्पेसिफिक नव्हतं. 2च बाथरूममध्ये 35 मुलं टॉयलेटला जायचे आणि आंघोळ्या करायचे. कोणतीही गोष्ट आणायची म्हटलं तर खूप असं तो 3 गुंठ्याचा वाडा एकदम असा गल्लीबोळात असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी मुलांना अशी वाहून आणावं लागायची. असं स्वरूप होतं. आणि त्यानंतर लोकसत्तामध्ये लिहिलं गेलं सर्व कार्य सुसर्वदा 2015-16 आणि संस्थेचं आर्टिकल छापून महेंद्र कुलकर्णी यांनी आर्टिकल छापून आलं आणि 900 लोकांनी संस्थेला देणगी दिली आणि त्यातून आपण संस्थेसाठी 4.5 एकर जागा खरेदी केली आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. नक्कीच. सुरुवातीला खूप लहान स्वरूप होतं, छोटं स्वरूप होतं असं तुम्ही सांगितलं. नक्कीच त्यावेळी भरपूर अडचणी येत असतील, अनेक आव्हानं तुमच्यासमोर असतील. तर प्रत्येक ऋतुमानामध्ये म्हणा किंवा मुलांचं आजारपण आहे, मुलांना वेळेवर जेवण असेल, फार चांगलं नाही पण व्यवस्थित पद्धतीनं जेवण देणं असेल, अशा अनेक तक्रारी असतील, असे अनेक प्रश्न असतील. ते कशा रीतीने तुम्ही दोघांनी हाताळले? मुलांचं जेवण असेल, सर तर संध्याकाळी असायचे. सरांचं हाताळणं म्हणजे सगळ्यात जेवण किंवा आजार यापेक्षा आमच्या पुढं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. एक मूल 25-25, 30-30 वेळेस पळून जायचं आणि ते कुठं गेलंय, काय गेलंय त्याला पण माहीत नसायचं, त्याच्या घरच्यांना पण नाही आणि आम्हाला पण नाही. मग ते मूल शोधून आणण्यासाठी 3-3, 4-4 माणसं त्या एका मुलाला शोधण्यासाठी जायचे. मग तोपर्यंत इकडच्या मुलांची खूप तारांबळ व्हायची. पण आमच्या संस्थेत, आपल्या संस्थेत असणारे प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती असं आजही, तेव्हापासून तर आजही, हे काम माझं, ते काम नाही, कोणतंही काम असो ते सर्वांचं, जे काम असेल ते प्रत्येकाने स्वीकारायचं आणि प्रत्येकाने आनंदाने करायचं. त्याच्यामुळे असा कोणता त्रास नाही झाला. पण छोट्या मोठ्या चढ उतार कामात येतच असतात आणि तेच जर आपण आनंदी मनाने स्वीकारले तर त्याचा कुठलाही त्रास आपल्यावर होत नाही असं मी तरी म्हणेल. नक्कीच. संस्थेमध्ये सगळ्यात जास्त पारधी समाजातील मुलं आहेत आणि जसं तुम्ही आत्ता एक प्रसंग सांगितला की बऱ्याच वेळा असं व्हायचं की मुलं निघून जायची संस्थेतून, न सांगता पळून जात होती. त्यांना पुन्हा शोधणं, त्यांना पुन्हा संस्थेत आणणं, पुन्हा एका चांगल्या प्रवाहामध्ये आणणं, हे खूप वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. कारण त्या मुलांना संस्कारही द्यावे लागतात. त्या मुलांना एका प्रवाहामध्ये, समाजाच्या चांगल्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी बरेचसे मानसिक कष्टसुद्धा घ्यावे लागतात. तर हा स्ट्रगल तुमचा कसा होता? कशा पद्धतीनं यावर मात केली तुम्ही? प्रथमतः ताई, तर तुम्ही बोललात किंवा तुम्ही पाहिलंही असेल यापूर्वी कधी की पारधी समाज सर्वता गुन्हेगारी, चोरी मारी यातच असतो. आणि जेव्हा तुम्ही एखादं 4 वर्षाचं, 5 वर्षाचं मुलगा जर एखादा मातेच्या कडेवरती पाहिला असेल तर मी तर म्हणेल की तो प्रथमतः कपडेही नसतात त्याला, इथपासूनची अवस्था असते. तो जेव्हा 6 वर्षाचा झाल्यानंतर आपण घेतो तेव्हा त्याला कपडे घालणं, त्याला टॉयलेटला जाणं, त्याला ब्रश करणं, त्याला उठणं, त्याला झोपणं, त्याला वॉशरूमला जाणं, ह्या कुठल्याच गोष्टीचं त्याच्या शरीरावर कोणताच ताबा नसतो. आणि त्याला कधी सांगितलं पण गेलेलं नसतं त्याच्या आईने, उठ बाळा 6 वाजले, वॉशरूमला जा, ब्रश कर, तुला नाश्ता केला आहे, तू खा, आंघोळ करायची असती, आंघोळ केल्यानंतर कपडे घालायचे असते स्वच्छ. हे कुठल्याही प्रकारचं शिक्षण त्या मुलांना नसतं. मग ते पहिलीला आल्याच्या नंतर आपल्या घरातलं किंवा आपल्या स्वतःचं मूल जसं आपण संगोपन करतो ना, त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येकजण प्रत्येक मुलाचं संगोपन करतो. नक्कीच. हळूहळू संस्था वाढत गेली, जागेचं स्वरूपही वाढत गेलं. जसं तुम्ही सांगितलं की अनेक लोकांनी मदत केली, डोनेशन दिलं आणि मग खूप मोठ्या एकरची जागा तुम्हाला मिळाली आणि या एकरामधलं हे एक संस्था, सामाजिक संस्था उभी राहिली. तो प्रवास कसा होता जेव्हा नव्यानं एक रूप त्याला मिळालं, एक संस्थेला हक्काची जागा मिळाली? तेव्हाच्या ज्या सोयीसुविधा तुम्ही मुलांसाठी केल्या किंवा काही बदल केले ते कसे होते?
संस्थेला पहिल्यांदा हक्काची जागा झाली. त्या जागेत आपण पहिल्या प्रथम स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारला आणि त्या प्रोजेक्टला नावच दिलं स्वामी विवेकानंद राष्ट्रीय अंत्योदय केंद्र. आणि एक बाबांच्या बरोबर जास्त काळ राहिले नरेंद्र मिस्त्री काका, आनंदवन मित्र मंडळाचे. तर ते आपल्या संस्थेत कायम येत जात होते. आपल्या संस्थेचे म्हणजे खूप प्रवास त्यांनी जवळून पाहिलेला होता. तर जागा मिळाल्याच्या नंतर आपलं चाललं होतं की आपण छोटंसं पत्र्याचं शेड उभा करू आणि तिथं मुले घेऊन जाऊ. तर त्यांनी आनंदवन मित्रमंडळातर्फे पुण्यामध्ये भीमराव पांचाळांची गझल आणि मंदाताई आणि प्रकाश भाऊ यांची मुलाखत विलेपार्लेला एका मोठ्या मंगल कार्यालयात ठेवली आणि तिथं भरपूर लोकांनी अनाऊन्सिंग केलं की ह्या संस्थेसाठी आपण असं करतो आहे. आणि त्या लोकांच्या आज हजारो मदतीच्या हातातून 45 लाख रुपयाची देणगी उभा राहिली आणि आपल्या संस्थेचा खालचा मजला म्हणजे पहिली मुलांसाठी जी बिल्डिंग बांधली आपण मुलं मुली एकत्र, त्या बिल्डिंगची सुरुवात झाली. आणि त्यानंतर बजाज कंपनीच्या CSRमधून मदत मिळाली आणि 150 मुलांचं निवासस्थान आपल्याकडे सुरू झालं आणि 150 मुलं एकदम आनंदाने राहू लागले, बागडू लागले. आणि जेव्हा ही पहिली बिल्डिंग झाली तेव्हा मी तुम्हाला अगोदरच म्हटले होते यापूर्वी की मुलं खूप पळून जायचे. एक मुलगा 25-25 वेळेस पळून जायचा. ते प्रमाण अगदी 10-5 वर आलं. नक्कीच. या सगळ्या संगोपनामध्ये मुलांवर बौद्धिक संस्कारसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि कुठेतरी एक माणूस घडवण्यासाठी भविष्यामध्ये त्यांचं भविष्य उज्ज्वल असण्यासाठी खूप प्रयत्न जे आहेत ते संस्थेमध्ये केले जातात. तर त्यांचं बौद्धिक संगोपन असेल ते कशा पद्धतीने केले गेले किंवा कसे संस्कार त्यांच्यावर दिले गेले? जेव्हा एखादं मूल कोणतीही छोटी असू द्या, मोठी असू द्या, चूक असू द्या किंवा खेळत असू द्या किंवा आपल्या मनाने वाटती चूक पण त्याच्या मनाने ते चांगलं असतं कारण का तर ते एकदम छोटंच मूल आहे. तर त्यावेळेस कसं असतं छोटं मूल जेव्हा स्वतः काहीतरी करत असतं तेव्हा ते स्वतःच्या मनात आतमध्ये काहीतरी शिकत असतं. हे आपण पहिलं प्रथम जाणून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की त्यांचे आईवडील येतात, त्यांची जी भाषाशैली, त्यांचं जे राहणीमान असतं, तर आपण जर त्यांच्याबरोबर जितकं प्रेमाने बोलू तितके प्रेमाने मुलं आपल्याबरोबर बोलतात. आणि संस्थेमध्ये शेअरिंग सगळ्यात महत्त्वाचं, ती कोणत्याही बाबतीतलं असो. असं वातावरण तयार झालं आहे की त्यांना संस्था हे आपलं घर वाटतं. टायमिंग छोटे मुलं असतात त्यांना केव्हा पण भूक लागते. मी तुम्हाला सांगितलंच, त्यांचं झोपेचं टायमिंग नसतं, त्यांना कपडे घालायची सवय नसते. ते शाळेत जेव्हा जाते तेव्हा पण शाळेतले शिक्षक, आता तुम्ही पण शाळेत गेलात, मी पण शाळेत गेले, 10ला एकदा शाळेत गेले तर 5ला आपली शाळा सुटते. तर ते जरी शाळेत गेले त्यांना कंटाळा आला तर आपल्या संस्थेतले एक शिक्षक शाळेच्या बाहेरच्या बाकड्यावर बसलेला असतो. जेव्हा मुलाला शाळेत बसायचा कंटाळा येईल तेव्हा तो शिक्षक आतमध्ये जातो, कधी आम्ही जातो. त्याच्याबरोबर खेळणं असेल, त्याच्याबरोबर बोलणं असेल, एखाद्या मुलगा त्याला व्यवस्थित बोलत नसेल, त्याच्याबरोबर फ्रेंडशिप करत नसेल, तर संस्थेतला शिक्षक, मी असो, सर असो, एकदम आत्मीयतेने त्याच्याबरोबर त्याच्यासारखं होणं. मग ते ग्राउंडवर असू द्या, शाळेतल्या असू द्या, संस्थेच्या असू द्या. रात्री एखाद्या मुलाला करमत नसेल तर आई म्हणून त्याला अगदी आपल्या कुशीत घेऊन झोपणं, त्याचे डोळे पुसणं, त्याच्याबरोबर त्याच्यासारखं खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी मी आणि संस्थेतले प्रत्येक जण करतात. नक्कीच. संस्थेमधला कामाचा अनुभव किंवा अनेक आठवणी आहेत तुमच्याजवळ आणि जसं तुम्ही एक एक प्रसंग सांगताय त्यातून या आठवणी उलगडत जातात. तर अशी एखादी यशोगाथा किंवा सक्सेस स्टोरी संस्थेमधली किंवा असा एखादा प्रसंग जो आजही तुमच्या मनाला खूप इमोशनली भावतो? एक दिव्या नावाची मुलगी आहे. ती जेव्हा पहिलीत शाळेत आली होती तर ती पहिल्यांदा, तिचा भाऊ होता शाळेत म्हणून ती आली शाळेत. आणि मला आणि सरांना वाटलं की तिने शिकावं, तिने शाळेत जावं. तेव्हा आपण वाड्यात असल्यामुळं मुली काही ठेवत नव्हतो. मग त्याच्यानंतरच 2 वर्षात आपल्याला जागा मिळाली. तर तिला पहिला शाळेचा ड्रेस सरांनी आणि मी तिला दिला. तर तो आजही आमच्याकडं फोटो आहे. ती पहिली आली ती तेव्हा तिने फक्त फ्रॉक घातली होती. अक्षरशः छोटे कपडेही तिच्याकडे नव्हते, अशी परिस्थिती तिची होती. आणि त्यानंतर दिव्या आली. पहिली आणि दुसरी या 2 वर्षात दिव्या 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर घरी पळून जायची.
तर तिला रोज सातत्याने शाळेत घेऊन येणं, तिला नवीन नवीन गोष्टी देणं, तिला नवीन नवीन खाऊ देणं, तिच्या मम्मीची आठवण झाल्यावर तिला आम्ही गाडीत घेऊन जायचो, तिला मम्मी दाखवून परत माघारी आणायचं. ह्या खूप साऱ्या गोष्टी केल्या. मग दिव्या हळूहळू त्या प्रवासात रुळायला लागली आणि ती पहिलीची दिव्या आज संस्थेतली सगळ्यात मोठी मुलगी आहे, 8वीची दिव्या बनली. आणि त्या दिव्याची तिला तिचे वडील नाही आहेत तिला, आणि तिची आई म्हणजे रोज श्रीगोंदा तालुक्याच्या शहराच्या पोलीस स्टेशनच्या समोरच असती बसलेली. खूप सारे इशू आहेत तिच्या मम्मीचे, पण तिच्या आईला नेहमी वाटतं की माझी मुलगी शिकावं, आणि आम्ही तिला फक्त एवढंच सांगत असतो की तू जे आयुष्यभर केलं ते तुझ्या मुलीने करू नये, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि ती पण आपण जो जो शब्द बोलतो, प्रत्येक शिक्षक असू द्या, शाळेतले शिक्षक असू द्या, दिव्यानी पण कोणती गोष्ट हक्काने मागितली ती तिकडं बिचारी खूप सारे कष्ट करते, खूप साऱ्या यातना सहन करते, पण दिव्यासाठी. आणि आम्ही जरी कोणती गोष्ट दिव्याला आणून सोड, घेऊन जा किंवा सुट्टीला आमच्यापाशीच राहू दे, ह्या सगळ्या गोष्टी, सगळे संस्थेचे नियम ती पाळती. आणि तीच दिव्या 2 वर्षापूर्वी पारधी समाजात असं असतं ताई की मुलगी म्हणजे आपल्या समाजात मुलगीला हुंडा द्यावा लागतो. पारधी समाजात मुलीला हुंडा मिळतो. म्हणजे एक मुलगी 2 लाख रुपये 3 लाख रुपये त्या आईवडिलांना मिळतात आणि त्यांचे खूप लहान वयात लग्न होतात. एका मुलीचं जर तुम्ही पहिल्यांदा लग्न केलं तर 2 लाख रुपये हुंडा मिळतो, आणि ती जर त्या संसारात टिकली नाही तर ती मुलगी परत रिटर्न येते, आणि परत दुसऱ्याला विकल्यावर परत ती 1.5 लाखाला विकली जाते, परत 1.5 लाख रुपये हुंडा आईवडिलांना मिळतो. परत त्या संसारातही नाही टिकली तर ती मुलगी परत येते, परत आईवडिलांना 1 लाख रुपये हुंडा मिळाला जातो. अशी खूप भीषण परिस्थिती ह्या समाजाच्या मुलींच्या बाबतीत आहे. आणि मग त्या मुली जेव्हा आपण लहानाच्या मोठ्या करतो आणि त्यांची अवस्था जर पुढे जाऊन अशी होणार असेल तर ते आपण आपल्या डोळ्यांनी नाही पाहू शकत. नक्कीच. आणि 100% आपण त्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न करतोय, पण एखादी मुलगी नाईलाज असतो, एखाद्याचे आईवडील असतात, आपण सगळं काही करू शकतो पण एखाद्याचे आईवडील नाही बनू शकत. आणि त्याच दिव्याचं 2 वर्षापूर्वी तिने यात्रा होती, तिने असं ठरवलं की आता माझी दिव्या मोठी झाली, आता मी तिचं लग्न करणार. आणि आम्हाला असं बाहेरून कळलं होतं की दिव्याचं लग्न आहे, तर यात्रेला दिव्याला पाठवण्याऐवजी मी तिला म्हटलं दिव्याबरोबर मी पण तुझ्या घरी यात्रेला येणार. ती म्हटली चला ताई. ती मला दिव्याला 4 व्हीलर घेऊन आली, ती मी गेले तिच्याबरोबर यात्रेला. तर तिच्या घरी आलेले होते रिलेटिव्ह, पण मला काही म्हणजे जाणवलं नाही की असं तो कोण मुलगा आला आहे किंवा त्याचे कोण वडील आले की कदाचित मी गेल्यामुळे ते यायचे कॅन्सल पण झाले असतील. आणि मी माझ्या आयुष्यातही अशी यात्रा कधी पाहिली नव्हती, आणि असं नॉनव्हेजचं शिजलेली गोष्ट पण मी कधी पाहिली नव्हती. तर खाली सगळे पीस होते, वरती सगळे त्याच्यावरती केस तरंगत होते, मी जायच्या अगोदरच. मग मी गेल्याच्या नंतर आता ते पारधी कुटुंब असल्यामुळं किंवा आदिवासी असल्यामुळं त्यांच्या घरी मिक्सर, पाटा, वरवंटा ह्या काहीच ग्राइंडर वगैरे कुठलीच गोष्ट नाही. मी दिव्याला म्हटलं दिव्या आता तुझ्या मम्मीने आणले, आपल्याला काहीतरी बनवावं लागेल, खावं लागेल, आणि तुला घेऊन जायचं आहे मला. मग दिव्या शेजारी गेली, तिने मिक्सर आणला, मी सगळं भाजी वगैरे बनवली, ते खाली पीस वरती ते त्याचे केस, त्याचीच भाजी मी बनवली. दुसरीकडे चूल टाकली मी स्वतः, त्याच्यावरती 6 भाकरी बनवल्या. दिव्याचा एक भाऊ, दिव्याची बहीण आणि मी, आणि माझ्याबरोबर एक अश्विनी बारबोले मॅडम, आम्ही गेलो. आणि ती भाजी मी पाहू शकत नव्हते, त्यांच्या समाधानासाठी तीच भाजी आम्ही सर्वजणांनी एकत्र पंक्तीत खाल्ली. दिव्याला जेवायला घातलं, आणि ती दिव्या मी 7वीत असताना माझ्याकडे घेऊन आले. आता ती 8वीची परीक्षा देणार आहे. नक्कीच. जसं आता तुम्ही हा प्रसंग सांगितला आणि त्यामध्ये एक गोष्ट समोर आली की आजही समाजामध्ये या गोष्टी घडत आहेत. आज आपण म्हणतोय की 2026 हे वर्ष आलं आहे, काळ पुढे चालला आहे, तंत्रज्ञान वाढतं आहे, AIचा जमाना येतो आहे, पण कुठेतरी हे विचार आणि कुठल्या तरी समाजामधल्या या बुरसट कल्पना आजही फॉलो केल्या जात आहेत किंवा आजही अशा प्रकारचे लग्न लावून दिले जात आहेत, मुली विकल्या जात आहेत. तर तुम्ही हे खूप जवळून पाहताय, या समाजाला खूप जवळून पाहताय, त्यांच्या या कृतीला जवळून पाहताय. तर अजून काय प्रयत्न व्हायला हवेत, शासन स्तरावर असेल किंवा अजूनही अशा काही संस्था आहेत की यांची कशा प्रकारे मदत होऊ शकेल, पोलीस प्रशासनाची भूमिका किंवा तिथल्या स्थानिक कुठल्या संस्थांची मदत कशी असायला हवी असं तुम्हाला वाटतं? आपण जे म्हणतो खूप लहान वयात लग्न केले जातात किंवा मुलींच्यावर जे हे अन्याय होतात किंवा ह्या पारधी समाजाला, तर शासनाच्या भरपूर साऱ्या योजना आहेत, पण त्या योजना काही त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.
हे सर्व जग उघडे डोळे करून पाहतंय, पण त्यावर कोणी बोलायला तयार नाही. मी तर म्हणेल जी योजना आपण त्यांना देतोय, ज्या घटकापर्यंत जायला पाहिजे त्या घटकापर्यंत गेली तर हे नक्कीच सुधारेल. दुसरी गोष्ट, मुलींच्या लग्नाच्या बाबत किंवा कमी वयात लग्न केले. संस्थेच्या माध्यमामुळं आज 56 मुली आपल्या संस्थेमध्ये शिकत आहेत. तर आपण त्यांच्यात कमी वयात लग्न करू नये किंवा कमी वयात लग्न केल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी होत्यात. तर जे डॉक्टर्स असतील, जे सायकोलॉजिस्ट असतील, महेश मुळे असतील किंवा स्नेहालयातले जे वेगवेगळे एज्युकेटर्स असतील, ते आपल्या संस्थेत नेहमीच येत असतात. आणि मुलींना ह्याच्यातून वेगळं काय बाबा, मुलांना याच्यातून वेगळं काय, आपलं आयुष्य काय. आणि समाजातून पण खूप सारे लोक, देणगीदार म्हणा, संस्था पाहण्यासाठी येतात. तर प्रत्येकाचं लेक्चर आपण मुलींसाठी ठेवतो. आणि पोलीस प्रशासन पण त्यांच्या पद्धतीने खूप सारं काम करतं. पण ही तिसरी पिढी आहे ताई. ही शिक्षणाच्या प्रवाहातली पहिली पिढी आहे की यांच्यापूर्वी यांचे आई वडील आजी आजोबा कुणीही शिकलं नाही. तर जेव्हा ही जनरेशन बदलन तेव्हा यात बदल होणार आहे. हा 2, 4, 6 वर्षाचा काळ नाही आहे, याला 25-30 वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागेल, तेव्हा नक्कीच यात बदल घडेल. नक्कीच. जसं मगाशी तुम्ही दिव्याच्या आईचं उदाहरण एक पालक म्हणून दिलं, संस्थेमध्ये जी मुलं येतात ती मुलं येत असताना, तिथे घडत असताना पालकांची भूमिका आणि त्यांचे विचार बदलणंही फार महत्त्वाचं आहे. आणि हे काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं हाताळता असं मी म्हणेन. कारण पालकांची मानसिकता या कारणासाठी बदलणं, तुमच्याच मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्थेमध्ये ती आहेत, ती सेफ आहेत, ती चांगली आहे, चांगली राहणीमान शिकत आहेत, हे पालकांना समजून सांगणं पण एक चॅलेंज असेल तुमच्यासाठी. तर हे कसं चॅलेंज फेस करता? नक्कीच. हल्ली तर तुम्ही पाहताय की आदिवासीच नाही, आज सर्वसामान्य पालकांना समजावणं सुद्धा सर्वांच्याच पुढं खूप मोठी आव्हानाची गोष्ट आहे. पण मी तर म्हणेल की ते पालक खूप त्यांचं शिक्षण थोडं कमी असू द्या आणि त्यांचं बाहेरचं वातावरण कसं असू द्या, पण जेव्हा आपल्या मुलासाठी कुणीतरी काहीतरी करतंय हे जेव्हा ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतात ना, तेव्हा आपोआपच माणसाचे विचार अगदीच बदलतात. आणि म्हणजे स्वतःच्या मुलाला आपण एवढं स्वतः जपत नाही, एवढे हे जपतात हे त्यांच्या डोळ्यांनी दिसतं. आणि तुम्ही तर म्हणजे म्हणतायच आदिवासी पालक, किंवा मी पण म्हणेल आदिवासी पालक. आदिवासी म्हणजे ते आदिवासीच भागात आहेत, त्यांना राहण्यासाठी घर नाही, ते कोणत्या शहरात राहत नाहीत, डोंगरदऱ्यांनीच राहतात आणि कुणीही समाज त्यांना जवळ करत नाही. पालक म्हणून तो मुलगा सोडवायलाच आला आहे किंवा तो मुलाला भेटण्यासाठी आला आहे किंवा त्याचं म्हणजे तो त्याच्याच काहीतरी कामासाठी आला आहे तेव्हा मुलाला भेटण्यासाठी आला आहे, असली कुठलीही प्रतिक्रिया नाही. किंवा तो एखाद्या रागात आला आहे, एखादा द्वेषात आला आहे किंवा ड्रिंकिंग वगैरे करून आला आहे किंवा त्यांच्या घरी कुठले मतभेद झाले असतील तर तो आला आहे. तो कुठल्याही परिस्थितीत आला तरी आपण त्याच्यावर म्हणजे त्याची घरची परिस्थिती किंवा तो कोणत्या कारणाने ह्याच्यावर कधीच चर्चा केली जात नाही. जास्त चर्चा आपण काय करतो, तुझा मुलगा इथं कशासाठी ठेवला आहे आणि काय. आणि मग त्याचा जो राग असतो तो पूर्ण नॉर्मलाइज होतो. आणि नॉर्मलाइज झाल्याच्या नंतर तू जेवण केलंस का, तू काय खाल्लंस, आजचा तुझा दिवस कसा गेला, काय चाललंय तुझं, तुझे मिस्टर कुठं आहेत. मग अगदी त्या महिला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगतात की आपण जसं म्हणतो ना की मला 2च मुली बास, हल्ली 1च मुलगा बास. तर त्यांचा कमी वयात लग्न झालेला सर्व जीवनपट, आत्ता मी तुम्हाला म्हटलंच ना, एकदा लग्न केलं जातं, परत आणलं जातं, परत सोडवलं जातं, परत आणलं जातं. हा सर्व जीवन प्रवास त्या जेव्हा सांगतात ना तेव्हा अगदी आपल्या अंगावर शहारे येतील. आणि मग आपल्या एखाद्या सर्व मनातल्या भावना कुणीतरी जाणून घेतंय आणि त्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन येतंय हे मला वाटतं की त्यांच्याबरोबरचा हा संवाद खूप मजेशीर असतो. नक्कीच. बऱ्याच वेळा असं होतं की या प्रवासामध्ये किंवा एक संस्था चालवत असताना सगळ्याच गोष्टी विचारात ठेवून काम करत असताना कधीतरी असं वाटलंय का की नाही आता माघार घ्यायला हवी, किंवा कधीतरी असं वाटलंय का की आता इथे थांबायला हवं का, अशा पद्धतीनं कधी विचार जे आहे ते तुमच्या मनात आले का? अजूनपर्यंत तर संस्थेच्या बाबतीत जर लाँग टर्मचा विचार घ्यायचा असेल तर असे विचार येतात. पण मुलगा असू द्या, पालक असू द्या किंवा आपल्यासमोर कोणतीही एखादी अनावधाने घडलेली स्थिती असू द्या, त्यावेळेस असा कधी विचार येत नाही की आता आपण थांबायला पाहिजे.
थांबला तो संपला. हम्म. जो त्यातून मार्ग काढेल तोच पुढे जाईल. नक्कीच. या सगळ्याची ताकद तुम्हाला कोणाकडून मिळते? ह्या सगळ्याची एक ताकद तर मी म्हणाल की मला समाजाकडूनच मिळते. कारण का तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. हम्म. आपल्यासाठी पण कुणीतरी काहीतरी केलं, तर कुणासाठी तरी आपण पण काहीतरी केलं पाहिजे. हम्म. आणि अनंत झेंडे सर आहेत, ते तर एका शाळेवर नॉन टीचिंग म्हणून जॉब करतात. सकाळी 8:30ला जातात, 6ला येतात, रात्री 12-1 वाजेपर्यंत ते स्वतः काम करतात. उठल्यानंतर पण काम करतात. गिरीश सर असतील, अनिल सर असतील किंवा कुठं जरी गेलं ह्या सामाजिक क्षेत्रात, तर ते जेव्हा व्यक्ती आपण पाहतो, तर ज्याला मी म्हणन आयुष्यात पुढं जायचं असेल तर त्यांनी स्वतःची झोप कमी केली पाहिजे. आणि झोप कमी करून आपला एकही क्षण वाया न घालवता आपण झपाटून येणाऱ्या प्रत्येक प्रश्न योग्यरीतीने सोडवण्याचा प्रयत्न करून हे काम पुढे नेलं पाहिजे. नक्कीच. आज तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत, अनेक स्त्रिया आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, किंवा काही हाऊसवाईफसुद्धा आहेत. तर या सगळ्या जणींना 8 मार्च महिला दिन आपण सेलिब्रेट करतोय, तर तो फक्त आपण एक महिला दिन किंवा वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट न करता कशा पद्धतीनं हा दिवस साजरा करायला हवा असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं की हा दिवस समाजोपयोगी दिवस हम्म. आणि पर्यावरणपूरक दिवस आणि महिला दिन किंवा आपल्या आजूबाजूला आता आपण रोज पाहतोय महिला, मुली यांच्यावर होणारे अत्याचार, आपल्यासमोर येणारी भीषण परिस्थिती किंवा मुली कुठंही सेफ्टी नाही आहेत, त्याच्यासाठी एक आदर्श महिला म्हणून आपण काय करू शकतो. आणि प्रत्येकच वेळी आपण एखाद्या मुलीला किंवा संस्थेत राहून काम करावं किंवा एखादी NGO असावी किंवा आणखीन काही गोष्टी असाव्या असं काही नाही. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी येणारा तो प्रसंग पाहून त्या प्रसंगात आपण आपल्याला काय इन्क्रिमेंट करता येईल अशा पद्धतीने मी तर म्हणेल प्रत्येक महिलेने आपल्या आयुष्यातले किमान काही तास आपण इतरांसाठी दिले पाहिजे. नक्कीच. आज जागतिक महिला दिवस आपण सेलिब्रेट करतोय, साजरा करतोय, तर काय शुभेच्छा या माध्यमातून देताल? मी तर म्हणेल की नेहमी आनंदी राहणं, खुश राहणं आणि आपल्या अवतीभोवती जे काही चांगलं चाललं आहे ते शिकणं आणि जे काही चित्रविचित्र चाललं आहे ते थांबवण्यासाठी आपण काय आवाज करू शकतो का, तो नक्कीच. आवाज उठवणं. नक्कीच. या माध्यमात आज तुम्ही आला आहात, रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि इथे आल्यानंतर आज तुम्हाला तुमच्या खूप जवळचं किंवा खूप कोणतं आवडीचं गाणं इथे ऐकावं असं वाटेल? मी तर म्हणेल की मी जास्त पिक्चर पाहत नाही, गाणे ऐकत नाही, माझ्याकडे वेळच नसतो. पण मला मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच प्रार्थना सगळ्यात जास्त आवडते आणि मी रोज दिवसातनं 2दा तरी ती प्रार्थना ऐकते. नक्कीच. ही प्रार्थना आणि हे गाणं जे तुम्हाला एनर्जी देतं आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं, हे गाणं मी नक्कीच प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात आणि ही सगळी कहाणी या संस्थेची अनेकांपर्यंत पोहोचली, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. मी स्नेहाले रेडिओनगरचेही खूप खूप धन्यवाद मानते की मला तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवलं आणि आज या ठिकाणी बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली, याबद्दल खूप खूप ऋणी आहे. थँक्यू. श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये होत्या महामानव बाबा आमटे विकास संस्थेच्या संस्थापिका सौ शुभांगी झेंडे. नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम इथे संपतो आहे. त्यांनी आपल्याला सुचवलेलं आणि त्यांचं आवडतं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत कंपोज केलं आहे कौशल इनामदार यांनी. हे गीत लिहिलं आहे समीर सावंत. श्रोते हो, उंबरटू या मराठी सिनेमामधलं गीत आपण ऐकणार आहोत. या गाण्याला कंपोज केलं आहे कौशल इनामदार यांनी. हे गाणं लिहिलं आहे समीर सावंत यांनी. गायक आणि गायिका आहेत अजित परब आणि मुग्धा वैशंपायन. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीत आपण ऐकूयात. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी,
हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे.